नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आपल्या जीवनामध्ये कितीही समस्या असल्या तरी हरकत नाही. श्री स्वामी समर्थांनी सांगितलेले हे उपाय आपल्या जीवनातील समस्या सोडवण्यासाठी फारच लाभदायक ठरतील. मित्रांनो, आपल्या दैनंदिन आयुष्यात आणि एकूणच जीवनात अनेक अडचणी येत असतात. दुःख, भीती, चिंता, काळजी, नकारात्मकता ही नेहमी आपल्याला चिटकून असल्यासारखे वाटते. काही वेळा अडचणींचे लवकर निरसन देखील होत नाही. अशा वेळी आपल्यामध्ये सकारात्मक विचारांचा संचार होण्यासाठी नामस्मरणाची शक्ती फार महत्त्वाची असते. श्री स्वामी समर्थांचा जप आणि सेवा केल्याने आपल्याला याचा लाभ मिळतो. प्रत्येक सेवेकऱ्याला स्वामींचा आपला एक अनुभव आलेला असतो. तर मित्रांनो, आपल्या अनेक अडचणी लवकर दूर व्हाव्यात याकरिता आपण पुढील उपाय करून पहा. चला तर मग जाणून घेऊया आपल्या जीवनातील समस्या सोडविण्याविषयीच्या उपायांविषयी. पण त्याआधी जर का आपण आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर आमच्या चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा व सोबत असणारे घंटीचे बटन अवश्य दाबा, की ज्यामुळे अशा उपयुक्त माहितीचे व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील. तसेच कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका, जेणेकरून स्वामींचा कृपाशीर्वाद आपल्यावर आणि आपल्या कुटुंबावर सदैव बरसत राहील. मित्रांनो, यातील पहिला उपाय आहे श्रीसूक्त पठण. दररोज घरामध्ये श्रीसूक्त पठण केले असता त्या घरामध्ये धनधान्याची कमतरता जाणवत नाही. त्यासोबतच एखाद्या लाल रंगाच्या कपड्यामध्ये तांब्याचे एक नाणे मुख्य प्रवेशद्वारावर बांधल्यास घरामध्ये सुख, शांती व धनाची वाढ होते. प्रत्येक गुरुवारी तुळशीला दूध अर्पण केल्यास धनलाभ व्हायला लागतो, घरामध्ये भरभराट व्हायला लागते. मित्रांनो, यातील दुसरा उपाय आहे गुरुचरित्राच्या 10व्या अध्यायाचा पाठ. मित्रांनो, जर का आपल्याला नोकरीमध्ये, व्यवसायामध्ये अडचणींचा, बाधांचा, अडथळ्यांचा सामना करावा लागत असेल तर आपण श्री गुरुचरित्राचा 10वा अध्याय दररोज वाचावा. तसेच कोर्ट कचेरी यांच्या फेऱ्या बऱ्याच वेळा आपल्याला त्रासदायक यातना देत असतात. अशावेळी श्री नवनाथ ग्रंथाचा 3रा व श्री गुरुचरित्राचा 14वा अध्याय रोज 2 वेळेस वाचावा. यामुळे आपल्याला कोर्ट कचेरीच्या कामामध्ये अपेक्षित असे यश प्राप्त होते. मित्रांनो, 3रा उपाय आहे नामस्मरणाची महाशक्ती. ज्या घरामध्ये एक तरी भक्तिवान व नामस्मरण करणारी व्यक्ती असते त्या घरातील सर्व कुटुंबीय केवळ त्याच्या नामस्मरणाच्या शक्तीवर तरून जातात आणि ती व्यक्ती त्या घरातून गेली की त्या घरामध्ये वास्तुदोष किंवा इतर अडचणींमुळे होणारे त्रास वाढायला लागतात. त्या घरातील कुटुंबाला सतत संकटांना सामोरे जावे लागते. तर मित्रांनो, शक्य असल्यास श्री स्वामी समर्थांचा जप किंवा तारक मंत्र नियमितपणे घरामध्ये करत चला, किंवा आपण या मंत्रांचे रेकॉर्डिंगसुद्धा सुरू ठेवू शकता. मित्रांनो, 4था उपाय आहे मनन चिंतन. मनन चिंतनाला असाधारण असे महत्त्व आहे. स्वयंपाक करत असताना किंवा इतर महत्त्वाच्या कामांच्या वेळी सतत नामस्मरण करावे. मनुष्य आचार करण्याआधी उच्चार करतो, उच्चार करण्याआधी विचार करतो आणि म्हणूनच तो मानवी प्रगतीस खरा कारणीभूत होतो. विचार हा सुविचार होण्याला ध्यान आणि चिंतनाची आवश्यकता असते आणि म्हणून ध्यानधारणा, मनन चिंतन याला आपल्या आयुष्यात फारच मोठे महत्त्व आहे. मित्रांनो, 5वा उपाय शांत झोप लागण्यासाठी. बहुतेक लोकांना अनेक वेळा कामाचा ताण वाढल्यामुळे किंवा इतर अडचणींमुळे रात्री शांत झोप लागत नाही. अशावेळी आपल्या इष्टदेवतेचे किंवा श्री स्वामी समर्थांचे नामस्मरण करावे. यासोबतच ज्ञानेश्वरी या ग्रंथातील 12व्या अध्यायातील पहिल्या 16 ओळी वाचाव्यात. यामुळे आपल्याला शांत झोप लागते. मित्रांनो, जर का कोणी आपल्याला नावे ठेवलीत तरी देखील आपण आपले कार्य करण्याचं थांबायचं नसतं. आपण आपलं चांगलं काम करतच राहायचं असतं, अशी शिकवण स्वामींनी दिली आहे. आणि म्हणून एखाद्या अडचणीत असलेल्या व्यक्तीला आपण मदत केली पाहिजे. स्वामींच्या खऱ्या सेवेकऱ्यास हे वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही आहे. तर मित्रांनो, स्वामींनी सांगितलेले हे उपाय आपण आपल्या आयुष्यात नक्की अंमलामध्ये आणा व आपले जीवन सुकर बनवा. आशा आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल.
व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा व सोबत असणारे घंटीचे बटन अवश्य दाबा की ज्यामुळे अशा उपयुक्त माहितीचे व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील. तसेच कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका, जेणेकरून स्वामींचा कृपाशीर्वाद आपल्यावर आणि आपल्या कुटुंबावर सदैव बरसत राहील. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.